कॅमेरामॅन आज त्यांच्या माध्यमातून कॅमेरा वर्क अगदी चेंडूचा आणि कॅमेऱ्याचा शिवना पाटणीचा खेळ NP लाव यांच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. आपल्या विजय आणि योगेश यांचं काम आज जर पाहिलं ना तर अप्रतिम कॅमेरावर त्या दोघांचं देखील राहिलंय. कारण मैदानामध्ये जी काय गोष्ट घडते कोणती गोष्ट असू द्या अगदी बारकाईनं चेंडू कुठेही जाऊ द्यात प्रेक्षकांच्या मध्ये गेला की लगेच पकडतायत. आणि हा शिवना पाटणीचा खेळ सातत्यानं घर बसल्या आपल्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये दर्शवत आहेत. आणि मालेवाडी टीम मधील आमच्या शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सागरदादा देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. भव्य दिव्य ही दमदार स्पर्धा आपण पाहतोय. आई पावनाई देवी स्पोर्ट विरळे आयोजित आई पावनाई देवीच्या नावाचा गुणगान वाढवणारी ही भव्य दिव्य स्पर्धा. आजचा दिवस पहिला आणि पहिल्या दिवसातून आपण आता सायंकाळच्या सत्राच्या दिशेनं वाटचाल करत आहोत. उदगीर टीमचे बेस्ट खेळाडू माननीय आदरणीय विजयजी गोगावले देखील या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. विनंती आहे टीम पानेरी 11 आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घेणार आहोत. आपण स्क्रीनवरती पाहतो ओमकार धामणकर आणि आसरे वाई या टीमचा टोल्समॅन देखील पाहतोय. आणि NP लाव जो पडद्यामागचा हिरा असतो ना तो आज आता स्क्रीनवरती आपण पाहतोय. सातत्यानं शाहूवाडी तालुका आणि या शाहूवाडी तालुक्याचं नाव साता समुद्रापार NP लाव या YouTube वाहिनीच्या माध्यमातून आपला अरुणदादा सातत्यानं घेऊन गेलाय. अरुणदादा तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो NP लाव यांचं काम आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपला माणूस आपल्या मातीतला चॅनल आपणच मोठा करूया. आणि सोबत हे चालतं बोलतं स्कोरिंग आपण पाहतो ओमकार धामणकर. जाऊयात आपण मुख्य खेळपट्टीवरती आणि मॅचच्या दिशेनं भव्य दिव्य दमदार स्पर्धा. आणि या दमदार स्पर्धेमध्ये आता ही दमदार स्पर्धा ओमकार आता जोमदार मोडवरती येऊन ठेपले. क्वार्टर फायनलची मॅच काटो की टक्कर. पंचांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवूया. नवीन बॉल वरती होणार हा थरारक महारण संग्राम आपण आता अनुभवणार आहोत. जो जीता वही सिकंदर. आता आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका. येईल तारावया म्हणून तुम्ही वाट कधी कोणाची पाहू नका. ही मॅच तुम्हाला जिंकायचं आहे. तुम्ही फक्त जिंकल्याशिवाय थांबू नका. पण क्रिकेट आहे. एक संघ हरणार आणि एक संघ जिंकणार हेच तर क्रिकेट आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपण बॅटर पाहतोय नितीन आणि सतीश ही जोडी. तर क्षेत्ररक्षण लगेचच आपण सजवून घेणार आहोत टीम पानेरी. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे टीम पानेरी. पानेरी गाव म्हटलं ना तर अगदी रोहित मालुसरे दादा यांचं आगमन झालंय. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. दादा वेलकम. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. आई विठलाई 11 पानेरी. पाहिलं तर पानेरी वाल्मिकी पठारावरती असलेलं सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव. आणि या छोट्याशा गावातून बिलॉंग करणार हे संपूर्ण खेळाडू आपण क्षेत्ररक्षण करत असताना पाहतोय. तर दुसऱ्या साईडला आसरे हे गाव पाहतोय. वाई तालुक्यातील हे गाव आणि 11 खेळाडूंचा महारण संग्राम. क्षेत्ररक्षणासाठी टीम दाखल झाली. गोलंदाजी ट्रॅक वरती रहीम आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. 3 षटकांचा हा सामना. तुम्हाला जास्त वेळ खर्च करायचा नाहीये मित्रांनो. आणि उदगीर टीम देखील दाखल झाली आहे. तुमचं देखील मित्रांनो सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल आणि इथे लीडिंग एज साठी तर दाद मागितली अपील केली आहे. पंत इशारा दर्शवतायत.
बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. वाईट बॉल येतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय. एक आपण पाहतोय लॉंग ऑन देखील ठेवलाय, मिड विकेट देखील ठेवलाय आणि ऑफ साइड पूर्ण लॉक ठेवली. टप्पा जर फसला तर बॅटरला संधी आहे ऑफ साइडच्या डोक्यावरून खेळला तर. इथे देखील सुरेख चेंडू जागा बनवतायत, परंतु चेंडू निसटून चालला चेंडू बॅटला लागण्याआधी. तरी आता नका लागू चिंतेच्या नादी. बॅटरला चिंतेत पाडलंय नितीन यांना, गोलंदाज रहीम यांनी. या वेळेला ज्याप्रमाणे आपण चर्चा केली होती, गोलंदाजाचा चेंडू फसला ना तर कव्हरच्या डोक्यावरून फटका बॅटर सजवू शकतो आणि इनसाइड एज सुंदर फटका आपण पाहिला. थ्रू दी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा चेंडू फेकून दिलाय. सरळ चेंडू मैदानामध्ये टुनुक उड्या मारत चाललाय चौकाराच्या दिशेनं. कोस्ता बॉल, बढ़िया गेंद है. गेंदबाज में जो दिक्कत है, ताकत है, जो प्रभाव है वो बढ़िया डाल रहा है. कोस्ता बॉल रॉकेट होतो रॉकेट लॉन्च केलंय, उडवला धूर आणि निघला सूर. डॉट बॉल. सहा धावा धावपलकावरती. या वेळेला पुन्हा एकदा लाईन फसली, दिशा फसली, बॅटर हसला, सुंदर फटका खेळून काढलाय. तीच दिशा तेच उत्तर. चौकार येतोय सीमारेषेच्या पार. 10 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा आपण स्क्रीनवरती पाहतोय फ्रेश अँड क्लीन क्वालिटी NP लाव. स्क्रीनवरती आपल्याला संपूर्ण ही छायाचित्र या स्पर्धेची पाहायला भेटत आहेत. पाच चेंडू आणि 10 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा तुफानी फायर. अफलातून फटका निघून चाललाय सीमारेषेच्या पार. येतो आणखीन एक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये हल्ल्यावरती प्रतिहल्ला करतोय, हल्ला बोल करतोय. जो चेंडू ऑफ स्टंप वरती आहे ना, तो चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून खेचून रोखून ठोकून दिलाय. नितीनच्या बॅट मधून तब्बल 3 चौकार आले. 14 धावा धावपलकावरती आहेत. एक षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 14 धावा धावपलकावरती. पुढचं षटक आता क्षेत्ररक्षण थोडंसं खुलं झालेलं आपण पाहतो. जे बांधून ठेवलं होतं ते आता बाहेर ठेवलं क्षेत्ररक्षण. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय सुपियाना. सुफियान गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. सुफियान हे तयार.
सतीश पहिला चेंडू खेळतील सतीश. भोपळा अजूनही त्यांनी फोडलेला नाहीये कारण त्यांना स्ट्राईकच भेटलेला नाहीये. पाहूया सतीश काय करतील. आणि पहिला चेंडू चेंडू हवेत. पहिला चेंडू घोषांगी क्षेत्र ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल येईल. एका सिंगल बरोबर धावपलकावरती 15 या आकड्यावरती पोहोचलेले आपण पाहतोय. अगदी शांत संयमानं खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. असाच जर स्कोरिंग चालू राहिलं तर 12.86च्या सरासरीने तर 38 पर्यंत धावपलक जाईल असा एक अंदाज वर्तवण्यात येतोय. परंतु क्रिकेटमध्ये नसतं. इथे एक एक धाव, एक एक चेंडू, एक एक टप्पा, एक एक घडामोडी याच्यावरती चित्र बदलत असतं. इथे डॉट बॉल येतोय बघा. एक चेंडू निर्धाव आला की प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 33 दाखवतो. परंतु इथे जर एक षटकार आला तर 40च्या वरती जाईल. 15 धावा आहेत धावपलकावरती. आडवी बॅट केली डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एकच सिंगल येईल. फटका सुंदर होता. आउटफील्ड सुपर फास्ट आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि लगेच थ्रो केला. 16 धावा धावपलकावरती. सायंकाळचं सत्र गुड इव्हिनिंग मध्ये आपण पोहोचलोय. 3 वाजून बरोबर 34 मिनिटं झालेत. ऑफ साइडला खेळला ऑफ नंबरचा चेंडू डीप मधील क्षेत्ररक्षक येतो. अडवण्याचा प्रयत्न दिली हुलकावणी. टन 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 दोघांच्या मधून चेंडू दोघांना दिला चकवा आणि चेंडूने घेतला 4 धावांसाठी. हा पुन्हा एकदा आपण स्क्रीनवरती पाहतो. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल उचलून दिला. क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या नजरेसमोर एक टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक आता प्रेक्षक होईल. फक्त चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला आणि तो चेंडू उचलून आणून फेकून दिलाय. चौथा चौकार नितीन यांच्या बॅट मधून. सगळ्या धावा चौकारांच्याच आहेत. आडवी बॅट केली. हुक करण्याचा प्रयत्न. मोठासा रनअप. सुफियान तयार. ओहो बॉडीचा वेध घेतलाय चेंडूने. टप्पा पडल्यानंतर असं वाटलं होतं की चेंडूनं जी उसळी अपेक्षित होती बॅट्समन नितीनांना ती उसळी भेटलेली नाहीये. चेंडू ते निर्धाव. 2 षटकांचा खेळ कंप्लीट. 20 धावा धावपलकावरती. प्रत्येक स्कोर आता 30 दाखवेल. 6 चेंडूंचा खेळ राहिलाय. 20 धावा धावपलकावरती आहेत. कंटिन्यू रन रेट 10.00च्या सरासरीने स्कोरिंग सुरू आहे. 20 मधील 16 धावा या चौकारांच्याच आहेत. 4 चौकार ठोकलेत 9 चेंडू मध्ये. शेवटचं षटक. 20 धावा धावपलकावरती. टार्गेट कितीपर्यंत जाईल. ओहो चेंडू उंच उडवलाय. भिडवलाय गगनाला. थेट सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा स्क्रीनवरती आपण पाहतोय. 26 धावा. धावपलकावरती आहेत. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. सतीश आता रिदम मध्ये आलेत. सतीशाला माहिती होतं की आपलं मैदानावरती थांबून राहणं गरजेचं आहे. एखादा गोलंदाज भेटतो आणि तो त्यांना गोलंदाज भेटला. योगेश दादा आहेत आणि योगेश दादांना चेंडूने चकवा दिलाय. योगेश दादा चेंडूच्या पाठी लागले होते परंतु चेंडूने बाउन्स घेतला आणि टर्न घेतला. घोषांगी क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झाला. 27 धावा धावपलकावरती.
इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल शिवशंभो स्पोर्ट मालेवाडी आणि विठलाई रखमाई स्पोर्ट विरळे. चेंडू हवेत डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक आणि दिला चकवा. चेंडू जज करण्यामध्ये फसले गेले क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा ओंकार आपण स्क्रीनवरती पाहतो. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू होता. उंची जास्त गाठली होती. क्षेत्ररक्षकाला कलेक्शन करण्यामध्ये थोडासा फसला आणि पहा स्लिप झाला. टप्पा पडला आणि चेंडूने सरळ सीमारेषेच्या बाहेर धाव घेतली. 4 धावा प्राप्त झालेत. सतीश खुश हो गए. अत्रे 11 वाई टीम 31 धावा धावफलकावरती झालेत. आता प्रोजेक्टेड स्कोअर किती दाखवते? 37 होईल का? फटका फसलाय आणि यष्टीरक्षक आहेत. विकेटचं पतन होईल. गॉन पहिला धक्का. सतीश बॅक टू द डगआउट. सातत्यानं आसरेवाई या संघाकडून अप्रतिम खेळ करत असताना सतीशांना आपण पाहिले. दरम्यान प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. थोडंसं आपण स्पीड ठेवणार आहोत. प्रथमेश दोन 2.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 31 धावा धावफलकावरती क्वार्टर फायनलची ही दमदार आपण मॅच पाहतोय. टॉस होईल दरम्यान इनिंग ब्रेक मध्ये 2 चेंडूचा खेळ राहिलाय. डावखुरा बॅटर आहे प्रथमेश. सुंदर फटका आणि इथं योग विक्रमदादांचे एफर्ट पाहण्याजोग्या होते. शेवटचा चेंडू आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत. वाईट बॉल आणखीन एक धाव येईल. 34 धावा धावफलकावरती. सातत्यानं स्कोरिंग अपडेट आपण ANP लाव या चॅनल वरती पाहतोय. सातत्यानं टप्पा झाला चेंडू झाला की लगेच दुसऱ्या सेकंदाला स्कोरिंग अपडेट होत असताना आपण स्क्रीनवरती पाहतोय. स्लोवर 1 चेंडू होता आणि कोणती धाव नाहीये. निर्धाव चेंडून इनिंगची होते सांगता, षटकाची होते सांगता. 3 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 34 आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 35 टीम पानेरी या संघाला. दरम्यान टॉस होईल शिवशंभो स्पोर्ट मालेवाडी आणि विठ्ठल रुक्माई स्पोर्ट विरळे. चला आपण टॉस घेणार आहोत. हॅलो चला शिवशंभो स्पोर्ट्स मालेवाडी वर्सेस रखुमाई विठ्ठल रखमाई स्पोर्ट्स विरळे. बोथ कॅप्टन कमांड द प्लीज ऑन टॉस का बॉस. विठ्ठल दादा दळवी समर्थ मेडिकल मानखुर्द या टॉस साठी तुम्हाला विनंती करतो की या टॉस का बॉक्स मध्ये या. विठ्ठल दादा दळवी, विलास दळवी, या लवकर या. कर्णधार मालेवाडी आणि विठ्ठल रखमाई स्पोर्ट्स विरळे. तसंच विलासदादा दळवी सर आदरणीय सन्माननीय मान्यवर तुमच्या हस्ते या सामन्याचा टॉस होईल, टॉस करण्यात येईल. समर्थ मेडिकल मानखुर्दचे सर्वा
वैद्यकीय क्षेत्रामधील एक मोठं नाव. सध्याच्या घडीला बघायला गेलं तर माणसांसाठी देव जो आहे तो मेडिकल क्षेत्र जे आहे यामधील कार्यरत असणारे मेडिकल्स असतील, डॉक्टर्स असतील, ही संपूर्ण माणसं म्हणजे जनसामान्यांच्या जीवनामधील खऱ्या अर्थाने देव. आणि त्यातलेच हे आदरणीय विलासदादा दळवी सर. चला मालेवाडी ना. चला एका बाजूला आपण विरळे तर दुसऱ्या बाजूला मालेवाडी. दोन्ही नवीन संघ, नवीन फ्रेश सुरुवात. अगदी संध्याकाळच्या 4 नंतर आपल्या कॅम्पेनला सुरुवात करतात हे दोन्ही संघ. ताजे तवाने कोण मागते? विरळे मागतो. चला हेड द कॉल, हु इज द विन. पेर आलाय आणि इथे मात्र मालवाडी संघ टॉस जिंकलाय. काय स्वीकारणार आहात? बैटिंग है. मैं मतलब चाय वगैरह का मांगल की करे. मैंने पूछा क्या लेंगे तो उसके बाद कहोगे मैं चाय दो. अच्छा तर बॅटिंग घेतले. बॅटिंग घेतल्यानंतर किती टार्गेट तुमच्या मनामध्ये असेल? टार्गेट 60 ह्या ग्राउंड वरती. पाठीमागे सगळे बंद, एकच मिळून मिळतात. अशा वेळी तुम्हाला गोलंदाज समोरचे थोडे ना समोर खेळण्याला द्या एवढं. एकच गोलंदाज त्यानंतर आहेत. प्लेइंग इलेव्हन बद्दल तुमच्या थोडंसं. आमची प्लेइंग इलेव्हन चांगलीच आहे. आणि त्याच्यामध्ये असं कोणते खेळाडू आहेत त्याच्यावरती संपूर्ण मदार आहे संघाची, की संपूर्ण 11 खेळाडू तर 4 षटकांमध्ये खेळायला उतरवू शकत नाही, ॲज अ बॅटर म्हणा किंवा ॲज अ बॉलर म्हणा. त्यामुळे असे कोणते ते जे एक्स फॅक्टर खेळाडू? एक्सपेक्टर एक सागर आहे पहिलवान आमचे, आणि विघ्नेश आणि गोरख 4. त्यानंतर या आयोजनाबद्दल काय सांगाल? ह्या विरळेकरांच्या अभूतपूर्व पावणाई देवी चषकाबद्दल काय म्हणाल? नियोजन तर 1 नंबर झालेलं आहे, त्यात काही शंकाच नाही. नक्कीच तुम्हाला या सामन्यासाठी खूप साऱ्या मध्ये 7 धावांचा टार्गेट तुम्ही म्हटलाय तो तुम्हाला लक्ष लाभो. इकडे आपण विरळेकर यांच्या कर्णधाराकडे वळूया. सर टॉस हारलायत, जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय झाला असता? आमचा निर्णय गोलंदाजी करण्याचा होता आणि आम्हाला जे पाहिजे त्या हिशोबाने आम्हाला भेटलेलं आहे. टॉस जिंकू किंवा हारू, पण आम्हाला गोलंदाजी करायची होती, फिल्डिंग घ्यायची होती, ती आम्हाला मिळालेली आहे. इथे समोरच्या संघाला तुम्ही कितीपर्यंत थांबवण्याचा विचार असणार आहे? आमच्याकडे असे कोणते जे ॲज अ बुमरा, ॲज अ मिचेल स्टार्क, लेफ्ट हँडेड अशा प्रकारची मोठमोठी नावं, तशा पद्धतीचे काही गोलंदाज तुमच्या भात्यामध्ये आहेत? आमच्या खात्यामध्ये 4 असे गोलंदाज आहेत ना, ते कमीत कमी 10 मध्ये आम्ही समोरच्याला थांबू शकतो. कमीत कमी 35 ते 30च्या मध्ये आम्ही समोरच्या टीमला थांबू शकतो. अशी गोलंदाज आमच्यामध्ये तयार आहेत सध्या. त्यानंतर सर हा जो पावणाई देवी चषक आहे तो अर्थातच विरळेकरांचा स्वतःच आयोजन केलेला आहे. या चषकाबद्दल तुम्ही वेगळेच गावचे आहात, काय सांगाल? मुळात त्यांनी आम्हाला एवढा भव्य दिव्य प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला खेळण्यासाठी, प्रथमतः त्यांचे आभार मानतो. नियोजन खूप खरंच छान आहे. दिवस रात्र मेहनत घेतली कालपासून आजपासून, आणि मुळात 15-20 दिवसापासून यांचं नियोजन चांगल्या प्रकारे कसं करू ह्यांची वाटचाल. आणि मुळात ह्याच्या अगोदर एका दिवसाचंच नियोजन होतं, पण मुळात 2 दिवसाचं ठेवले, त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप आभार मानले पाहिजे. 1-2 दिवसाचं कोण नियोजन घ्यायला मागत नाही, एका दिवसाचंच करतात. त्याच्यामुळे प्रथमतः त्यांचे आभार मानले पाहिजे. एवढा मोठा निर्णय घेतला, खरंच खूप छान नियोजन आहे. नक्कीच ना सर. खऱ्या अर्थाने एवढं मुंबई सारख्या शहरामध्ये किंवा जग आता एवढं धावत सुटलंय ना, तिथे वेळ मिळणं खूप कठीण आहे. तिथे 2 दिवसाचं आयोजन खूप मोठी गोष्ट आहे. आणि सर एकदा अगदी थोडक्यात, तुम्ही विरळे गावचेच आहात, हा चषक सुद्धा विरळे गावकरांचाच आहे, आई पावणाईचा. तर ह्या गावाबद्दल अगदी थोडक्यात थोडंसं युट्यूबच्या माधून ऐकणाऱ्या लोकांपर्यंत, आणि मी सुद्धा या शाहूवारीसाठी नवीन आहे, तर या विरळे गावचं असं काही महत्व थोडक्यात थोडं? मुळात महत्त्व विरळे गाव आहे, मुळात खूप छान आहे. मुळात विरळे गावाची जी संकल्पना आहे, एक गाव एक रस्ता आहे, गाव रस्त्याच्या बाजूला सगळ्यांची जी घरं आहेत, ही मुळात जी कल्पना आहे. आणि हे जे दिसायला जे गाव दिसतं ना, एकदम सुंदर आहे. आणि गावाच्या मध्यभागी जे ज्योतिबाचे मंदिर आहे ते खूप छान दिसते. तुम्ही जर यूट्यूबच्या माध्यमातून वरनं जर पाहिलं तर खरंच गाव खूप छान दिसते. छान गाव आहे, अभिमान आहे गावाचा मला. स्वतःच्या गावाचा अभिमान, त्या जन्मलेल्या मातीचा अभिमान आम्हा सर्वांनाच आहे. आपण ऐकत होतो विरळे गावचे खासदार संतोष पाटील सरांना. आणि या टॉस नंतर आपण वळूया जिथे मात्र लाईव्ह सामना आहे. खूप सारा धन्यवाद सर तुम्हाला या सामन्यासाठी, या स्पर्धेसाठी. या स्पर्धेमध्ये तुम्ही विजयी व्हा, आशीर्वाद. वळूया लाईव्ह सामन्याकडे जिथे मात्र श्रीकांत सर मायक्रोफोनवरती अवेलेबल आहेत.
5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 10 धावा धावफलकावरती एवढं पोहोचलेत. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. विकेट आली 1 आणि यावेळेला पहा, ओहो बढिया नाम हे सुफियान आणि शॉट काय खेळलाय, कमाल धमाल लाजवाब. कव्हरचा हा देखना फटका, मनगटांची पॉवर, बॉटम हँड आणि टॉप हँड यांचा योग्य संगम आणि सुंदर फटका. 16 धावा धावफलकावरती. 1 षटक कंप्लीट झाले. 16 धावा धावफलकावरती. 12 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपले. त्यांच्या 14 होत्या, म्हणजे असरे 11 संघाची धावसंख्या एका षटकाकडे 14 होती, तर पानेरी संघाची धावसंख्या एका षटका अखेरीस 16 आहे. सतीश गोलंदाजी ट्रॅक वरती. अनुभवाचा भरमसाठ साठा आणि विजयासाठी कशा करायच्या निर्माण वाटा याचा चांगला अनुभव आहे. तो आता दाखवायचा आहे. टार्गेट आहे 35 धावांचं. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. ओहो चला पाणी पाठवा द्या प्लीज फास्ट. मित्रांनो गर्दी करू नका. वारा जाऊन द्या, वारा लागून द्या त्यांना. गर्दी करू नका. तुषार आला काय बॉल बॉक्स राहुल बॉल बाहेर पडला की बॉल लांब पडला. दरम्यान षटकार येतोय. 22 धावा धावफलकावरती. कंटिन्यू रन रेट जर पाहिलं तर 18.60च्या सरासरीने धावा बनवतायत आणि 35चं टार्गेट आहे. 7.24च्या सरासरीने धावा आता बनवता आहेत, बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार. सतीश सोडून दिलाय चेंडू. वाईट बॉलचा इशारा. 1 धाव धावफलकावर होईल ऍड. एकूण धावा 23. धावा धावफलकावरती. सायंकाळचं सत्र, मंद वाऱ्याची झुळूक आणि खेळाचा मंत्रमुग्ध करून टाकणारा हा स्वाद आपण पाहतोय पावना देवी चषकामध्ये.
समर्थ मेडिकल अँड जनरल स्टोअर्स मानखुर्द यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान आपल्याला मेडिकिट फर्स्ट एड बॉक्स आपल्याला देण्यात आलेला आहे, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. आणि दरम्यान काय फटका खेळलाय, ताकद नजाकत अफलातून फटका, मुक्काम पोस्ट पानेरी आणि तालुका पाटण, सुंदर फटका खेळलाय या पानेरीच्या हरवणारी खेळाडून. हा 29 धावा धावपलकावरती आहेत. हा आर्यन सेकंड बाई सकाळपासून शांत होता, थोडासा फॉर्मशी झगड़त होता, परंतु एंड मोमेंट में आखिरी क्षणों में कहते हैं ना बड़े खिलाड़ी होते हो कई बड़े मैचों के लिए होते, आणि मॅनेजमेंट त्यांच्यावरती विश्वास ठेवला, प्रत्येक वेळी त्याला ड्रॉप केलं नाही, जरी अपयशी ठरत होता तरी त्याला सामना ओपनिंगला सलामीला पाठवत गेला आणि तो विश्वास इथे सार्थ ठेवताना आर्यन दिसतोय. नक्कीच बडे वंश का बडा प्लेयर है वो, मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद आहे. अजून एक चेंडू बाकी आहे, 5 चेंडू झालेत. बाकी कोणी सगळे चुकू शकतात पण ओंकार नाही, कारण तो चमत्कार करतो. येणाऱ्या काळामध्ये भारताचा अर्थतज्ञ तो नक्कीच होऊ शकतो. चेंडू हवेत आहे, झेल होऊ शकतोय, पण होईल की नाही बघूया बघूया. झाला बॅकअप प्रथमेश लाभले आणि अचूक टिपला, इथे मात्र झेल खुफिया प्रथमेशची नजर होती आणि नजर होती त्यामुळे बॅकअप आला आणि मेकअप झाला. हे झालेत 5 बनवायचे आहेत. आणि आजच्या दिवसातून जे संघ टॉप लेवलला जातील त्या 2 संघातील आपण सेमीफायनल देखील आजच खेळवणार आहोत, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. सेमीफायनल देखील आज होणार आहे. सेमीफायनल क्रमांक 1 आजच्या लॉर्ड्स मधील आजच्या दिवसातील आपण आजच खेळवणार आहोत, कारण उद्याच्या शेड्यूल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. 6 में 5, 6 गेंदों में 5. आर्यन भाई 1-6 की जरूरत है. क्या वो आप विनिंग शॉट मारेंगे यहाँ पे या फिर पलटवार यहाँ पे आसरे की टीम से होगा, पानेरी की तरफ से. अलॉन्ग द कारपेट खेला हुआ है गेंद, दूसरी का किया प्रयास और 2 धावा 2 रन चुरा लिए. 2 धावा धावून घेतलेत. आदरणीय सन्माननीय एक आधार स्तंभ, खऱ्या अर्थाने बघायला गेलं ना सर की एखादं घर असतं तिथे एक तो कर्ता पुरुष असतो, तो आधार असतो त्या कुटुंबाचा, आणि अशाच प्रकारे ह्या गावच्या या आयोजनाच्या मागचा सुद्धा एक आधारस्तंभ म्हणून आहेत. अर्थातच पावनादेवी चषकाच्या या महासंग्रामामधील आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय तुषारदादा पाटील हे सुद्धा इथे आता दाखल झालेत. त्यांचे आगमन आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये स्वागत. स्पर्धा त्यांचीच आहे, आज खऱ्या अर्थाने ते एक आधार म्हणून आधारस्तंभ म्हणून उभे राहिले आहेत ह्या नवतरुणांच्या सोबत. नक्कीच सर्व मान्यवरांचं आपण करूया पुनश्च एकदा सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. 4 गेंदों में 1 रन और नवीन आएगा फलंदाज पप्पू, प्रदीप पप्पू. क्या यहाँ पे पप्पू को ही पप्पू बनाया जाएगा या फिर पप्पू इन सबको पप्पू बनाएगा, सवाल बड़ा है. पप्पू क्या करेगा पप्पू? रन की सिर्फ बनाना 1 है, गेंदे 4 है, पप्पू 1 है. डॉट बॉल या रन आउट की चांस यहाँ पे हो सकता है, रन आउट. पप्पू को पप्पू बना दिया. और इस पे हो माता जी, टप्पू के पापा, ये आपने क्या कर दिया. पप्पू आया, पप्पू चला गया. नवीन बॅटर कार्तिक स्ट्राईकला, एक गोष्ट चांगली झाली, आर्यन आलाय. 1 धाव बाकी आहे.
एक धाव त्याच्यावरती कोण मारेल ताव तो ठरवेल विजयाचा भाव. खरा. आर्यन तयार आहे. गोलंदाज कोण आहे? फुल टॉस अभी भी चांस है यहाँ पे. विनिंग रन आता हुआ आर्यन के बैट से और इसी बीच पानेरी टीम्स यहाँ पे विन होती हुई अगले पड़ाव में जाएगी. मगाच्या सामन्यामध्ये जिथे त्यांना तो 1 धावांचा जो विजय मिळाला ना पानेरीला, तिथून मात्र या संघाने चला